तर काल रामसर करारासहित आपला जो इन्व्हायरमेंटचा घटक आहे जानेवारीपासून जूनपर्यंतचा, डोळे झाकून सांगतो, मॅगझिन कुठलीही वाचा, इन्व्हायरमेंटचा घटक तुम्ही नाही वाचलात तरीही अडचण नाही आहे. एवढं कॉन्फिडंट का सांगत आहे? एवढा विश्वास आहे. जे एक्स्ट्रॅक्शन काढलं आहे त्याच्या बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही आहे. आणि जेवढे अँगल दिले त्या अँगलच्या बाहेर सुद्धा प्रश्न विचारला जाणार नाही याचा विश्वास आहे. तर आजच्या लेक्चरला आपण आंतरराष्ट्रीय शिखर परिषदा या गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. आणि विशेष आज ज्या अँगलने आपण हा घटक पाहणार आहोत त्यामध्ये आजच्या लेक्चरला 4 महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शिखर परिषदेबद्दल चर्चा करणार आहोत. वन ऑफ देम इज G20, देन सेकंड वन इज G7, देन थर्ड वन इज ब्रिक्स, अँड देन फोर्थ वन इज बिमस्टेक. या 4 आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेसंदर्भात आज आपण आजच्या लेक्चरला चर्चा करणार आहोत. जेव्हा ग्रुप बी सी या परीक्षा देणार आहात त्यावेळेस लक्षात ठेवा, या परिषदेमध्ये काय घडतं, चर्चा काय होते, या दृष्टिकोनातनं फार डेप्थमध्ये जात बसायचं नाही आहे. बट मॅक्स पॉसिबिलिटी काय असते, जर बी अँड सी देत असाल तर यांचे सदस्य माहीत असणं गरजेचं असतं. चालू वर्षातली बैठक कुठे पार पडली माहीत असणं गरजेचं असतं. आणि त्या बैठकीमध्ये म्हणजे या 4 आंतरराष्ट्रीय संस्थेबद्दल बोलत नाही, इथून जो पुढचा आपला घटक होणार आहे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संदर्भात, उद्या कदाचित G20, G7, ब्रिक्स, बिमस्टेक ऐवजी आणखीन कुठली तरी संस्था असेल, जसं सार्क असेल. ओके, तर एक लक्षात ठेवा माझं, की जेव्हा केव्हा आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेबद्दल चर्चा करत असतात, जर ती संघटना असेल किंवा ती ग्रुप ऑफ सम कंट्रीज किंवा काही देशांचं एक ग्रुप असेल, तर त्यावेळेस त्याचे सदस्य राष्ट्र कोण आहेत हे माहीत असणं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे. आयोगाची टेंडन्सी पाहता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, की आयोग कमीत कमी प्रश्नामध्ये जास्तीत जास्त डाटा विचारत आहे. आणि एकाच प्रश्नात G20, G7 आणि ब्रिक्स या तिन्ही संघटनावरती एकाच प्रश्नात डाटा विचारता येऊ शकतो का? 100% येऊ शकतो. आणि तो सदस्य राष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचारता येऊ शकतो. आणि आयोगाने यापूर्वी ही टेंडन्सी वापरली आहे का? तर 100% वापरलेली आहे. यानंतर संबंध वर्षामध्ये म्हणजे आता 2025 मध्ये अभ्यास करत असू तर 2025 मध्ये यांचं आयोजन कुठे झालं होतं या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जातो. आणि जेवढे विद्यार्थी सरळ सेवा पण देणार आहेत त्यांनी ह्या वरच्या 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायचे. आणि जर एमपीएससीची तयारी करत असाल ग्रुप बी अँड सी साठी, तर एक ॲडिशनल पॉईंट सांगून जातो की या परिषदेला भारताचं प्रतिनिधित्व किंवा भारताला रिप्रेझेंट कोण केलं होतं हा प्रश्न बहुविधानात्मक मध्ये एखादं वाक्य टाकलं जातं का? तर 100% एखादं वाक्य टाकलं जातं की G20च्या बैठकीला भारताकडून कोण उपस्थित होतं, G7ला भारताकडून कोण उपस्थित होतं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ग्रुप बी अँड सी किंवा राज्यसेवा कुठल्याही परीक्षेला प्रिपेअर्ड करत आहात त्यावेळेस माझं हे विधान लक्षात ठेवा की तुम्हाला रिप्रेझेंट कोण केलं भारताला त्या बैठकीत माहीत असणं गरजेचं असतं. फक्त आयोजनाचं ठिकाण कुठे होतं एवढ्यावरती गोष्ट चालत नाहीये. तर मग आज आपण ज्या घटकावरती चर्चा करणार आहोत त्यापैकी एक G20 आहे, दुसरा आहे G7 आणि तिसरा आहे ब्रिक्स आणि चौथा आहे बिमस्टेक. याची सुरुवात करत असताना मी अशी करतो की जे G20 आहे त्या G20 पासूनच सुरुवात करतो, पण पहिल्यांदा त्यांचे सदस्य राष्ट्र कसे लक्षात राहतील त्या दृष्टिकोनातून माहिती देतो. जर G20 काय असेल तर G20 हा 20 देशांचा समूह आहे असं म्हटलं जातं. बट ऍक्च्युअल मध्ये एक विधान लक्षात ठेवा की G20 मध्ये 20 देश नाहीये. G20 मध्ये 19 राष्ट्र आणि एक संस्था किंवा संघटना आहे आणि असं मिळून ही 20 आहेत. पण एक विधान काय आहे की G20 असेल किंवा G7 असेल, एमपीएससी असू किंवा सरळ सेवा असू, बऱ्याच वेळा गुगली टाकलेली आहे. G20 असेल, G7 असेल, वन लाईनर मध्ये प्रश्न आलेला होता की G20चं मुख्यालय कुठे आहे, G7चं मुख्यालय कुठे आहे. तर यांचं मुख्यालय असण्याचा प्रश्न येतच नाही, कारण या आंतरराष्ट्रीय संस्था नाही आहेत.
हे फक्त 20 देशाचा ग्रुप आहे, म्हणून त्याला G20 म्हणतात. म्हणजे ग्रुप ऑफ 20. G20चं फुल फॉर्म काय? ग्रुप ऑफ 20. 20 देशांचा समूह. आणि हा समूह आहे, आंतरराष्ट्रीय संस्था वगैरे आहे का? नाहीये. त्यामुळं माझं एक विधान कायम लक्षात ठेवा की यांचं मुख्यालयाचं ठिकाण कुठेही नाहीये. म्हणजे या समूहाला मुख्यालय नावाचा प्रकार आहे का? तर मुख्यालय नावाचा प्रकार नाहीये. मग आता G20च्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर G20 मध्ये राष्ट्र आहेत 19 आणि एक कोण आहे? तर ते आहे संघटना. मग आता G20 मध्ये असे 20 राष्ट्र कोणते आहेत? ज्याच्या अर्थावरती आपला पुढला डिफिकल्ट बीट कव्हर होतो. इव्हन ब्रिक्स पण कव्हर होते आणि G7 पण कव्हर होते. तर एक देश आहे अमेरिका, जो G20चा कोण आहे? तर सदस्य राष्ट्र आहे. अमेरिकेनंतर कोण असेल? तर ते आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना सुद्धा G20चा कोण आहे? सदस्य राष्ट्र आहे. याच्यानंतर जर कोण असेल तर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाच्या नंतर जर कोण असेल तर ते आहे ब्राझील. ब्राझील नंतर जर कोण असेल तर तो आहे भारत. भारतानंतर जर कोण असेल तर तो आहे ब्रिटन. ब्रिटन नंतर जर कोण असेल तर ते आहे चीन. चीन नंतर कोण आहे? तर तो आहे कॅनडा. कॅनडा नंतर कोण आहे? तर युरोपियन युनियन नावाची ही संघटना आहे, देश नाहीये. युरोपियन युनियन नावाची संघटना सुद्धा G20ची कोण आहे? तर सदस्य राष्ट्र आहे. यानंतर कोण आहे? फ्रान्स. फ्रान्स नंतर आहे जर्मनी. जर्मनी नंतर आहे इटली. इटली नंतर आहे इंडोनेशिया. यानंतर आहे जपान. नंतर आहे मेक्सिको. नंतर आहे रशिया. नंतर आहे सौदी अरेबिया. साऊथ कोरिया. साऊथ आफ्रिका. आणि नंतर आहे तुर्की. किती होतात? 20 आहेत. 19 राष्ट्र आणि एक संघटना आहे. अशा 20 देशांचा हा समूह आहे, ज्याला आपण G20 या नावाने ओळखतो. 20 देश माहीत पाहिजेतच का? तर 100% माहीतच पाहिजेत. लक्षात ठेवायचं काम सोपं आहे. याची मांडणीच करत असताना मी अल्फाबेटनुसार केलेली आहे. अल्फाबेटनुसार मांडणी आहे. ABCD एवढ्यावरती लक्षात राहणं सोपं काम आहे. तर किती राष्ट्र आहेत? ती 20 राष्ट्रांचा हा ग्रुप आहे. आयोगाने प्रश्न काय केला होता? तो पहिल्यांदा गाभा समजावून सांगतो. आयोगाने एका प्रश्नामध्ये 3 संघटनांचं विधान दिले होते आणि या G20 सोबत पॅचअप केलं होतं. G7 आणि ब्रिक्स. ओके. आता ह्याच्यामध्ये जितक्या देशांच्या नावाला मी रेड सर्कल करत आहे, रेड सर्कल, ते सर्व राष्ट्र G7 चे सुद्धा सदस्य आहेत. लक्षात ठेवा. त्यापैकी एक आहे अमेरिका, दुसरा आहे ब्रिटन, तिसरा आहे कॅनडा, देन फ्रान्स, जर्मनी, इटली, किती झाले? 6, आणि देन जपान. आता हे रेड कलरने जेवढे इंडिकेट केलेत ते G7 चे सदस्य आहेत. रेड कलरने जेवढे इंडिकेट केलेत ते कशाचे सदस्य आहेत? G7 चे आहेत. आयोगाचं पहिलं विधान होतं G7 चे सर्व सदस्य हे G20 चे सदस्य आहेत. विधान चूक की बरोबर? G7 चे सर्व सदस्य G20 चे सदस्य आहेत. विधान बरोबर. आता समजायला सोपं वाटलं, खरं का खोटं तेही कळायला लागले. पण एक्झाम हॉलमध्ये जर हे विधान तुमच्या समोर आलं असतं तर मग 20 राष्ट्र आणि परत G7 चे 7 राष्ट्र, या सगळ्यांचं आठवण करणं कसं होतं? अवघड काम होतं. आता जितके मी ग्रीनने दाखवतोय ते ग्रीन मध्ये कोणते आहेत? तर लक्षात ठेवा, ब्रिक्सचे आहेत. ब्रिक्स मध्ये ब्राझील आहे. ठीक, तर इथं ब्राझील आहे का? आहे. देन रशिया आहे का? रशिया आहे. याच्यानंतर इंडिया आहे का? तर 100% इंडिया सुद्धा आहे. त्याच्यानंतर चीन आहे का? तर 100% चीन सुद्धा आहे. आणि साऊथ आफ्रिका आहे का? तर साऊथ आफ्रिका सुद्धा
आहे. जे 5 संस्थापक देश आहेत, ब्रिक्स आता बदलले, आणखीन 5 वाढले आहेत ब्रिक्समध्ये. पण आता जर शब्द वापरला गेला, ब्रिक्सचे सर्व संस्थापक देश हे G20चे सदस्य राष्ट्र आहेत. विधान योग्य की अयोग्य? योग्यच आहे. ब्रिक्सचे संस्थापक देश किती आहेत? 5. ब्राझील, भारत, चीन, साऊथ आफ्रिका, रशिया. G20 सदस्य आहेत. आहेत का नाही? आहेत. संपलं. 2च विधान आणि 3 संघटनांची माहिती विचारली. बस 3 संघटनांची सदस्य राष्ट्र एवढ्यामध्ये कव्हर होतात की होत नाही? तिन्ही म्हणतो मी, तिन्ही. G20चे जर राष्ट्र 20 माहीत झाले तर याच्यातले 7 कुणाचे आहेत? G7चे आहेत. आणि याच्यातलेच 5 कुणाचे आहेत? ब्रिक्सचे आहेत. ब्रिक्स म्हणल्यास कोणते कोणते देश आहेत? काय नाही, ब्रिक्सच्या नावावरून सुद्धा लक्षात राहणं सोपं काम आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका. गफलत कुठे होणार आहे? G20 आणि G7 मध्ये. G7चे सदस्य राष्ट्र कोणते आहेत? G7 G20चे राष्ट्र एकदा क्रमाने वाचून दाखवा. आवाज लाऊड अँड क्लिअर असला पाहिजे. बरोबर आहे. किती राष्ट्र आहेत? 20. G7चे पण राष्ट्र आले, ब्रिक्सचे पण आले. ब्रिक्स आली, G20 आली, G7 आली. आले का नाही? आले. ठीक, काही अडचण नाही. आता बघा, त्याच्या खाली फक्त लिहून ठेवा की G7चे सर्व सदस्य राष्ट्र G20चे सदस्य राष्ट्र आहेत. हे विधान लिहून ठेवा, परत लक्षात राहणं अवघड आहे. G7चे सर्व सदस्य हे कशाचे सदस्य आहेत? G20चे सदस्य आहेत. आणि त्याच्या खाली आणखी दुसरं वाक्य लिहून ठेवा, ब्रिक्सचे संस्थापक सदस्य. ब्रिक्सचे आता हे विधान बदलतं, कारण ब्रिक्सचे आणखीन 5 सदस्य राष्ट्र वाढलेले आहेत. त्यामुळे ब्रिक्सचे संस्थापक सदस्य G20चे सदस्य आहेत. विधान चूक का बरोबर? दोन्ही विधान बरोबर आहे. दोन्ही विधान कसे आहे? बरोबर आहे. हे एक्सट्रॅक्शन आपण वाचत असताना काढावं लागते. क्लिअर करू? क्लिअर करू? तर बघा, पहिला आहे G20. G20चा भारत सदस्य राष्ट्र आहे आणि आत्ताची G20ची बैठक आहे ती 22-23 नोव्हेंबर 2025ला पार पडली. आणि ही पार कुठे पडली असेल तर दक्षिण आफ्रिकेमधल्या जोहान्सबर्ग. कलर दिसतोय का नाही? दिसतोय? तर बैठक कुठे पार पडली असेल तर ते मात्र जोहान्सबर्ग इथे ही बैठक पार पडलेली आहे. आणि हे शहर कोणत्या देशात आहे तर ते मात्र साऊथ आफ्रिका या देशात आहे. एक वाक्य माझं लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस G20, G7, ब्रिक्स या कोणत्याही संस्थेचा उल्लेख होतो त्यावेळेस एक कॉमन फॅक्टर लक्षात ठेवायचा की या सगळ्या संस्था आर्थिक संबंधावरती जास्त चर्चा करतात. आणि आर्थिक संबंधासोबत जर कशावरती भर दिला जात असेल तर शाश्वत विकासाच्या नावाखाली पर्यावरणावरती भर दिला जातो. मग यांच्या बैठकीत चर्चा काय झाली काय नाही हे प्रत्येक वेळेस वेगळ्या अर्थाने वाचण्याची गरज नाहीये. जर एखादं कधी काही डिक्लेरेशन आलं असेल तर ते डिक्लेरेशन महत्वाचं असेल आणि आणलेल्या डिक्लेरेशननुसार एखादी नवीन संस्था स्थापन होणार असेल तर असाच एखादी करार लक्षात ठेवायचा. अदरवाईज यांच्या बैठकीत चर्चा काय झाली या अनुषंगाने फार डोकं लावायची गरज नाहीये. आणि आत्ताची बैठक जी पार पडली ती जोहान्सबर्ग मध्ये पार पडली. आता या G20च्या बैठकीचं यावेळेसचं वैशिष्ट्य काय आहे? कारण G20ची सुरुवात वर्ष 1999 पासून आहे आणि 1999 पासून याच्या बैठका पार पडतात का? याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत पण पार पडतात. आणि आता साऊथ आफ्रिका म्हणजे कोणत्या खंडातला देश आहे? आफ्रिका
खंडातला देश आहे. G20च्या इतिहासामध्ये आफ्रिका खंडात पार पडलेली ही पहिली G20 शिखर परिषद आहे. म्हणजे या अगोदर आफ्रिका खंडातल्या कोणत्याच देशाच्या भूमीवरती G20ची शिखर परिषद पार पडलेली नव्हती आणि ही पहिली G20 शिखर परिषद आहे जी आफ्रिका खंडामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ती विशेषतः कुठे पार पडली? साऊथ आफ्रिकेमध्ये पार पडली. आणि या परिषदेला भारताला रिप्रेझेंट कोणी केला असेल तर ते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला रिप्रेझेंट केले. आता एक विधान माझं लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास करत असतात त्यावेळेस मॅक्स पॉसिबिलिटी आणखी वेगळी असू शकते की पंतप्रधानाऐवजी कधी कधी एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर सुद्धा परिषदेला जात असतात आणि ज्या ज्या परिषदेला एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जात आहेत ती परिषदेमध्ये कायम लक्षात ठेवा की बिमस्टेक सारखी जर परिषद असेल तर भारताचे पंतप्रधान कधी कधी जातात किंवा भारताचे परराष्ट्र मंत्री जातात. आणि आतापर्यंत आयोगाने जेवढ्या वेळेस गुगली टाकली आहे मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये त्यावेळेस विधानामध्ये दिलं जातं मोदी आणि ऍक्च्युअल जाणारे असतात एस जयशंकर. त्यामुळं मोदी जाणं फार मोठी गोष्ट नाहीये. पण महत्वाची गोष्ट काय, जर मोदी ऐवजी एस जयशंकर, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, बाकी कुठलाही कॅबिनेटचा माणूस जर गेला तर ती परिषद तुम्हाला माहीत असणं गरजेचीच आहे की बाबा एस जयशंकर बिमस्टेकला गेले होते, G20ला मोदी होते तर होते, काही अडचण आहे का? नाहीये. एवढ्या परिषदेला मात्र कोण गेलेले आहेत G20ला तर ते मात्र नरेंद्र मोदी भारताला रिप्रेझेंट केले. मग आताची G20 आहे या G20चं घोषवाक्य किंवा त्याला आणखी थीम किंवा संकल्पना जी होती यावेळेसच्या G20ची संकल्पना होती एकजुटता, शाश्वतता आणि स्थिरता. या संकल्पनेखाली G20ची परिषद पार पडली. यावेळेसच्या G20ची थीम का देत आहे तर लक्षात ठेवा की ज्या वेळेस भारतात G20ची परिषद पार पडली होती वर्ष 2023 मध्ये त्यावेळेस भारताची थीम होती वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम. त्यामुळं कधी कधी असा प्रश्न टाकला जातो की खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय परिषद या संकल्पनेखाली पार पडली होती तर ती कोणती पडली होती? G20 ही परिषद पार पडलेली आहे. मग आता यावेळेसची G20 खूप चर्चेमध्ये राहिली आहे. कुणाला माहिती कारण काय आहे? आता रिसेंटली पार पडले, कधी 22-23 नोव्हेंबरला. होऊनच किती दिवस झाला असेल? 15-16 दिवस झाले. कशामुळे चर्चेत होती? कुणाला काही आयडिया? 15 दिवसाखाली चर्चेत होती G20. त्याचं पुढलं यजमान पद कुणाकडे आहे? म्हणजे 2026 ची बैठक कुठे पार पडणार आहे? 2026 ची बैठक अमेरिकेमध्ये पार पडणार आहे. कुठे? अमेरिका. आणि विशेष बैठकीला यावेळेस अमेरिका उपस्थित नव्हती. उपस्थित ते टॅरिफमुळे जे अमेरिका चर्चेत आहे, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आलेच नाही. त्याने अमेरिकेनं G20 वरती बहिष्कार घातला. साऊथ आफ्रिकेनं काय केलं माहितीये का? जेव्हा G20ची अध्यक्षपद पुढल्या देशाकडे जाणार आहे त्यावेळेस ते अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेनं कुणाला देणं अपेक्षित असतं? अमेरिकेला देणं अपेक्षित असतं. पण दक्षिण आफ्रिकेनं बैठक झाल्यानंतर अमेरिकेला अध्यक्षपद दिलेलं नाहीये. त्यामुळं सध्या G20 चर्चेत आहे. जर विचारलं गेलं तर G20 विचारली जाण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की 2026 ची एवढी तरी एक बैठक तुम्हाला माहित असणं गरजेचे की G20ची पुढली बैठक कोणत्या देशात पार पडणार होती? अमेरिकेमध्ये पार पडणार आहे. आणि आत्ताची कुठे पार पडली आहे तर ती मात्र जॉन्सबर्ग मध्ये पार पडले. मग ही आत्ताची कितवी बैठक होती? तर ही आत्ताची 17वी शिखर परिषद होती. कितवी होती? 17वी शिखर परिषद आहे जी आत्ता पार पडलेली आहे G20 ची. ठीक. G20च्या दृष्टिकोनातून इतका डेटा जरी झाला तरी सफिशियंट आहे. जास्ती तुम्हाला एकच सांगू इच्छितो मी, जेवढा घटक मी वर्गात घेत आहे
तुम्हाला मॅगझिन मध्ये कुठे जरी वाचायला भेटला तर बिनधास्त स्किप करा. काहीच नवीन वाचायच्या भानगडीत पडू नका. तर डोळे झाकून सांगत आहे मी, एवढा विश्वास तुम्ही ठेवू शकता, काहीच संशय नाही. कारण का याच्या पलीकडे आयोग जातच नाही. उगं मॅगझिन मधले 2 आणि 3 पानं वाचून काय करणार आहात तुम्ही? करू नका तो वेस्टेज टाइमाचा, खरं सांगतो मी. यानंतर पुढली संघटना आहे G7. G7 ची खासियत आहे, G7चा सदस्य राष्ट्र भारत आहे का? G7चा सदस्य राष्ट्र भारत आहे का? नाही. काय आहे G7 ची कहाणी? G7 ची सुरुवात झाली होती 1975 साली, आणि जेव्हा 1975ला G7 आलं त्यावेळेस G7 नावाने ओळखलं जात नव्हतं, हा G6 नावाने ओळखला जात होता. कोणत्या? G6 नावाने. मग झालं काय तर 1976 मध्ये याला जॉईन झाला दुसरा देश ज्याचं नाव आहे कॅनडा. ओके, जो देश जॉईन झाला तो आहे कॅनडा. कॅनडा आल्यामुळं या संघटनेला G7 म्हणून ओळखायला जाऊ लागलं. याची ओळख 76 पासून 2025 पर्यंत G7च आहे का? नाही. कॅनडा आल्यानंतर परत आणखीन एक राष्ट्र या 6 देशाच्या ग्रुपमध्ये ऍड झाला आणि तो राष्ट्र होता रशिया. आणि रशियाने G7चं सदस्यत्व कधी स्वीकारलं? 1997 साली. आणि 1997ला ही संघटना बनली G8. आणि जगाला पुन्हा सवय झाली होती तिला G8 म्हणायचीच. पण झालं काय, रशियाने क्रिमिया सोबत 2014 मध्ये युद्ध केलं. बरोबर आहे, रशिया आणि क्रिमिया यांचं युद्ध खूप गाजलं होतं. मग अमेरिकेनं काय केलं माहितीये का? कारण अमेरिका G7चा सदस्य राष्ट्र आहे. अमेरिकेनं जाहीर निषेध केला रशियाच्या या युद्धाचा, आणि रशियावरती बंधनं टाकली गेली, आणि रशियाला वर्ष 2014 मध्ये G8 मधनं रिमूव्ह केलं गेलं. आणि G8 मधनं रशियाला 2014 साली रिमूव्ह केल्यामुळं ही संघटना परत G7 नावाने ओळखली जाऊ लागली. आणि 2014 पासून आज तागायत या संघटनेला G7 नावानेच काय केलं जातं? ओळखलं जातं. आणि विशेष गोष्ट 1975ला G7 सुरू झाला, आणि तेव्हापासून आतापर्यंतचा जर विचार केला तर शेवटच्या बैठकीच्या वेळेस म्हणजे 2024ला या संघटनेच्या स्थापनेला 50 वर्ष सुद्धा पूर्ण झालेली आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या. G7चं फीचर काय आहे? जे कुठला जगाचा GDPचा वाटा आहे किंवा जागतिक व्यापाराचा वाटा म्हणतो मी, या जागतिक व्यापारामध्ये हे 7च राष्ट्र असे राष्ट्र आहेत ज्यांचा वाटा 40% आहे. म्हणजे याचा सरळ अर्थ काय माहितीये का? जगातल्या एकूण व्यापारापैकी जवळपास अर्धा व्यापार G7च्या 7 राष्ट्रामार्फतच पार पडतो. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान या 7 राष्ट्रांचाच वाटा जगामध्ये किती टक्के आहे? 40%. आणि याच्यापेक्षा भारी गोष्ट काय आहे तर या 7 देशाची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येमध्ये या 7 देशांचा वाटा किती असेल तर केवळ 10% आहे. म्हणजे या 7 देशात राहणारी लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे? 10%. आणि यांचा जागतिक उत्पन्नात वाटा किती टक्के आहे? 40%. म्हणजे अर्ध उत्पन्न या 7 राष्ट्रांमध्ये आहे जगात होणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी. पण आता G7 ची चर्चा आपण का करत आहोत? विशेष म्हणजे भारत याचा सदस्य राष्ट्र नाहीये. जर भारत सदस्य राष्ट्र असेल, कारण का असते आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करत असताना जिथं भारताचं वैयक्तिक स्वतःचं ठिकाण आहे, जिथं भारत स्वतःला मजबूत स्थितीमध्ये ठेवतो, अशा ठिकाणीच आयोग शक्यतो प्रश्न विचारत असतं. पण G7 वरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतं का? 100% विचारतं. कशासाठी विचारतं? याचं कारण असं आहे, भारत भलेही G7चा सदस्य राष्ट्र जरी नसला तरीही भारताला G7च्या बैठकीच्या वेळेस आमंत्रित केलं जातं का? तर 100% भारताला आमंत्रित केलं जातं. आणि आजपर्यंत G7च्या बैठकींना जर भारताला किती वेळा आमंत्रित केलं गेलं असेल तर आजपर्यंत भारताला 12 वेळा G7च्या बैठकीला आमंत्रित केलं गेलं आहे. किती वेळा? 12 वेळा. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण का आता जर आयोगाने प्रश्न ओपन केला किंवा नवीन अँगल डेव्हलप केला तर नरेंद्र मोदीच्या अँगलने याच्यावरती प्रश्न डेव्हलप होऊ शकतो. भलेही भारत याचा कोण नाहीये, सदस्य राष्ट्र नाहीये, पण तरीही भारत G7च्या बैठकीला जातो का? जातो.
आणि आतापर्यंत भारताला किती वेळा बोललं गेलं आहे? 12 वेळा. आणि आता वर्ष 2025ची ही परिषद जी पार पडली, त्या 2025च्या परिषदेला सुद्धा भारताला आमंत्रित केलं गेलं होतं. आणि भारताला जर रिप्रेझेंट कुणी केलं असेल तर ते मात्र पंतप्रधान मोदीनेच G7ला सुद्धा भारताला रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे या G20च्या समिटला भारताकडून उपस्थित असणारे व्यक्तिमत्व कोण होते? नरेंद्र मोदी होते. मग आता जर कधी कधी आयोगाला जास्तच वाटलं, मॅक्स पॉसिबिलिटी कधी असते विधान लक्षात ठेवा, ज्या वेळेस ऍडव्हर्टाईज मधल्या जागा कमी असतात त्यावेळेस क्वेश्चनची डेप्थ वाढवली जाते का? 100% वाढवली जाते. आजपर्यंत जर भारताला 12 वेळा आमंत्रित केलं गेलं असेल तर मागल्या 11 वर्षापासून देशाचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी आहेत. मग ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून मोदी G7च्या बैठकीला किती वेळा उपस्थित राहिलेले आहेत? तर ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून नरेंद्र मोदी 6 वेळा G7च्या बैठकीला काय झालेले आहेत? उपस्थित राहिलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्हाला इतकं तरी माहित असणं गरजेचं आहे की बाबा आतापर्यंत भारताला 12 वेळा आमंत्रित केलं गेलं आणि त्यापैकी 6 वेळा या परिषदेला उपस्थित कोण राहिले भारताकडून? नरेंद्र मोदी राहिले. मग आता वर्ष 2025ची G20ची ही परिषद जर कोणत्या शहरात पार पडली असेल किंवा कोणत्या ठिकाणी पार पडली असेल तर ती मात्र कनानसिक कॅनडा या शहरात पार पडली. देश तरी फक्त लक्षात ठेवा कुठे पार पडली? कॅनडामध्ये पार पडली. कधी पार पडली? 15 ते 17 जून 2025 या काळात पार पडली. 15 ते 17 जून 2025 कुठे पार पडली? कॅनडामध्ये पार पडलेली आहे. ठीक. आणि ही कितीवी परिषद होती? 51वी परिषद होती. काय झालं? ही परिषद 2025ची कितवी आहे? 51वी शिखर परिषद आहे G20ची. कॅनडामध्ये पार पडली एवढं तरी लक्षात राहणं गरजेचं आहे. अल्मॅट्रो नावाचा तो शहर आहे का प्रदेश आहे का? तर अल्मॅट्रो कॅनडामधला जर कोणता प्रदेश असेल तो अल्मॅट्रो. ठीक. तर ही आहे G7च्या बाबतीतची माहिती. इकडला इतिहास नाही जरी लक्षात राहिला तरी अडचण नाहीये, पण 7 सदस्य राष्ट्र कोण आहेत ते मात्र लक्षात असणं गरजेचं आहे. कोण कोण आहेत? अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान हे 7 कोण आहेत? तर सदस्य राष्ट्र आहेत. यानंतर पुढली संघटना आहे ब्रिक्स. आयोगाची सगळ्यात आवडती संघटना आहे बरं, आवडती. आयोग ब्रिक्सच्या बाबतीत प्रश्न विचारत असताना फक्त चालूच विचारते असं नाही. जसं ब्रिक्सची स्थापना आहे 2009 पासून तेव्हापासून कसाही प्रश्न विचारू शकतो आयोग. जसं की राज्यसेवेला जोड्या लावामध्ये प्रश्न होता, ब्रिक्स समिटच्या बाबतीतच प्रश्न होता. आठवते कुणाला? कारण ब्रिक्सच्या बाबतच्या कुठल्याही शिखर परिषदा विचारल्या जाऊ शकतात जोड्या लावामध्ये. पहिल्यांदा लक्षात घ्या ब्रिक्सची खासियत काय आहे आणि ब्रिक्सचा जन्म झाला कसा. ब्रिक्समध्ये 5 देश आहेत. आता म्हणजे जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेस. आता 10 आहेत. ते पुढे मी सांगतो. त्यापैकी एक आहे ब्राझील, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे इंडिया, चौथा आहे चीन किंवा चायना, पाचवा आहे साऊथ आफ्रिका. पाचवा आहे साऊथ आफ्रिका. आफ्रिका देश कोणत्या खंडातला? साऊथ आफ्रिका देश कोणत्या खंडात आहे? आफ्रिका खंडात आहे. बरं झालं, नशीब लवकर सांगितलं. इंडिया आशिया, चीन आशिया, रशिया. आता आशिया म्हणू नका, रशिया म्हणले की आशिया काय? हा, युरोप मध्ये आहे. बरोबर आहे. इथे लिहितो मी, लक्षात येईल. आशिया, आफ्रिका, युरोप, ब्राझील, अमेरिका. दक्षिण का उत्तर? दक्षिण अमेरिका. ठीक. साऊथ अमेरिका. किती खंड झाली? 4 खंड झाले. जगात एकूण खंड किती आहेत? जगात आहेत 7 खंड.
7 खंडापैकी 5च राष्ट्राची संघटना आहे आणि ती 5 राष्ट्र किती खंडातनं बिलॉंग करतात? 4 खंडातनं बिलॉंग करतात. नॉट अ जोक. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात टॉपचा देश कोणता? अरे भारताचा क्रम पुढे गेलाय. काय तुम्ही आणखीन चीनमध्येच आहात का? नाही. कोण आहे आता? भारत आहे. नंबर 2 ला कोण आहे? चीन आहे. कुठे आहेत दोघं बी? ब्रिक्स मध्ये म्हणा, आता आशिया खंडात म्हणू नका. कुठे आहेत ते? वा, तुम्ही आता एक पाठ केले की एकच करा बघा. कुठे आहेत ते? ब्रिक्स मध्ये आहेत. मग ब्रिक्स मध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी लोकसंख्या जास्त असेल का कमी असेल? जास्तच असेल, प्रश्नच नाही. बट ठीक. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातने जगातला सर्वात मोठा देश कोणता आहे? रशिया. कुठे आहे? ब्रिक्स मध्ये म्हणा रे, युरोप मध्ये नाही. कुठे आहे? ब्रिक्स मध्ये आहे. कळते ब्रिक्सचं महत्व. आणि एवढ्या ब्रिक्स 5 देशांची बनलेली असताना याच्यामध्ये आमचा भारत आहे. आणि भारताचा रोल, लीडिंग रोल का बरं आहे? तर जगामध्ये तेजीनं वाढणाऱ्या ज्या 2 अर्थव्यवस्था आहेत, तेजीनं वाढणाऱ्या त्या 2 अर्थव्यवस्था कोणत्या आहेत? चीन आणि भारत आहेत. आणि या तेजीनं वाढणाऱ्या दोन्ही अर्थव्यवस्था कशामध्ये आहेत? ब्रिक्स. लोकसंख्या ब्रिक्स, क्षेत्रफळ ब्रिक्स, तेजीनं वाढणाऱ्या अर्थव्यवस्था ब्रिक्स. 100% यामुळं ब्रिक्स ही संघटना काय झालेली आहे? पॉवरफुल झाली आहे. उद्या जर समजा इन फ्युचर काय होईल, पॉसिबिलिटीज सांगून जातो फक्त. ब्रिक्स या संघटनेनं जर या 5 राष्ट्राचा व्यापार करण्यासाठी स्वतःचं चलन जर काढलं ब्रिक्स संघटनेनं, तर सरळ अर्थ असा आहे, अमेरिकन डॉलरची किंमत जगामध्ये 0 होईल. काय होईल? 0 होईल. आणि एक दिवस येणाऱ्या 6 महिन्यात हा परिणाम पाहायला भेटेल का? 100%. रशिया आणि अमेरिका या दोघांचं जमत नाही. चीनवरती आता टॅरिफ लावलंय अमेरिकेनं. भारतावरती सुद्धा तेच काम केलेलं आहे. तिन्ही देश अमेरिकेच्या विरोधात नाराज आहेत. ब्राझील आणि साऊथ आफ्रिका सोबत यावंच लागते, त्यांच्याकडे पर्याय नाहीच आहे. म्हणून येणाऱ्या 6 महिन्यात ब्रिक्स या संघटनेचं स्वतःचं जर चलन आलं तर नवल वाटून घेण्याची गरज नाही. केवळ अमेरिकेला आव्हान देण्यासाठी ब्रिक्स संघटना स्वतःचं चलन काढेल का? तर 100% काढेल. मग या ब्रिक्स संघटनेचं महत्व काय आहे की जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या या संघटनेमध्ये येते. शिवाय जगातलं सर्वात जास्त क्षेत्रफळ याच संघटनेमध्ये येतं. आणि यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, या संघटनेमध्ये सुरुवातीला 5च देश होते, पण हे 5 देश जगातल्या एकूण 7 खंडापैकी किती खंडांना कव्हर करतात? 4 खंडाला कव्हर करतात. मग एक्झॅक्टला विषय काय होता? खरं तर एक अमेरिकन अर्थतज्ञ होते ज्यांचं नाव होतं जिम ओ नील. आणि जिम ओ नील याने काय केलं होतं? पहिल्यांदा त्याने एक इकॉनॉमीवरती पुस्तक लिहिलं होतं. आणि जिम ओ नील याने त्यांच्या त्या पुस्तकामध्ये एक ब्रिक नावाच्या संघटनेचा उल्लेख केला होता. आणि ब्रिक म्हणजे कोण? हे 4 राष्ट्र जे आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चीन, यांचाच उल्लेख जिम ओ नील याने ब्रिक या पद्धतीने केला होता. आणि वर्ष 2005 ला एक अमेरिकेमध्ये परिषद पार पडली होती. आणि या परिषदेमध्ये या 4ही राष्ट्राचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते का? उपस्थित होते. विषय काय झाला की जिम ओ नीलचं म्हणणं असं होतं की जगामध्ये उद्या आर्थिक समस्या येणार आहे. आणि जर जगाच्या पातळीवरती आर्थिक समस्या आली तर या 4 देशाने स्वतःच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात. आणि आताच एक ब्रिक नावाची संघटना काय करावी? स्थापन करावी. या 4ही देशाचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेमध्ये होते. आणि हिने काय म्हटले? चालतंय, आपण ब्रिक संघटना काय करू? स्थापन करू. 2005 ला म्हटले, पण हे लोक विसरून गेले. मग तुम्हाला माहित असेल अमेरिकेमध्ये 2008-9 मध्ये एक आर्थिक महामंदीची लाट आली होती. कधी कधी इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा याचा संदर्भ येतो का? येतो. 2008-9 ला जेव्हा जगामध्ये आर्थिक महामंदी आली, जसं अगोदर 1921-22 साली आली होती, 29 ला अमेरिकेनं जाणून बुजून आणली होती. आता सुद्धा भारतामध्ये सोन्याचा रेट वाढण्याचं कारण अमेरिकेचं आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. उद्या जर अमेरिकेनं सोनं सगळं बाहेर विकायला काढलं आणि बिटकॉईनची खरेदी करायला जर चालू केलं तर सोनं 50,000 रुपयावरती येणार का? 100% येणार. आल्यास आम्ही घेणार म्हणावं. घ्यायला काही अडचण नाहीये, पण येणार का? तर 100% येणार.
पण अमेरिका याच्यामध्ये कोलॅप्स करण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. मग याने काय केले, 2008-9ला अमेरिकेत जेव्हा महामंदी आली किंवा त्याला जागतिक महामंदी म्हणतात, त्या जागतिक महामंदी नंतर यांना कळालं की आपल्याला ब्रिक नावाची संघटना स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि या जागतिक महामंदीचा मुकाबला करण्यासाठी वर्ष 2008 साली ब्रिक नावाची संघटना जन्माला आली. कारण त्यावेळेस साऊथ आफ्रिका याचा सदस्य नव्हता आणि वर्ष 2009 मध्ये साऊथ आफ्रिका काय झाला असेल तर याचा सदस्य राष्ट्र झाला आणि वर्ष 2009 पासून ही संघटना ब्रिक्स नावाने ओळखली जाऊ लागली. म्हणजे 2009 पासून 2024 पर्यंत ब्रिक्सच म्हटलं जात होतं आणि आता सुद्धा ब्रिक्सच म्हटलं जातं, यामध्ये संशय नाहीये. पण आता एक विचार जर केला तर ब्रिक्स मध्ये सद्यस्थितीला एकूण 10 सदस्य राष्ट्र आहेत. सद्यस्थितीला किती सदस्य राष्ट्र आहेत? 10 सदस्य राष्ट्र आहेत. आणि या 10 सदस्य राष्ट्रापैकी 5 संस्थापक आहेत आणि 5 आत्ता न्यूली ऍड झालेले आहेत. आयोग इन फ्युचर याच्यावरती प्रश्न विचारू शकतं. आतापर्यंत इकडे प्रश्न आलेला नाहीये. जे 5 संस्थापक आहेत त्यांचे इनिशियलच काय आहेत तर त्यांचे इनिशियलच म्हणजे देशाचे नावं आहेत. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका हे 5 देश आहेत. आणि नव्याने ऍड झालेले 2024 मध्ये आणखीन 5 देश आहेत. आता या 5 देशांमध्ये जर कुणाकुणाचा समावेश होत असेल जे 2024 ला ऍड झालेत, त्यापैकी एक आहे इजिप्त नावाचा देश. इजिप्त नंतर जर कोण असेल तर तो आहे इथिओपिया नावाचा देश. इथिओपिया नंतर कोण असेल तर ते आहे इराण. इराक नाही, लक्षात ठेवा. कोणता आहे? इराण आहे. इराण नंतर चौथ्या क्रमांकाचं कोण आहे तर तो आहे इंडोनेशिया. आणि इंडोनेशिया नंतर कोण आहे तर युनायटेड अरब अमिराती. असे एकूण 5 राष्ट्र नव्याने ब्रिक्स संघटनेशी काय झालेले आहेत? जोडले गेले आहेत. मग सद्यस्थितीला ब्रिक्सचे एकूण सदस्य किती जर असा प्रश्न असेल तर ब्रिक्सचे सध्या एकूण सदस्य राष्ट्र आहेत 5 आणि ब्रिक्सचे संस्थापक सदस्य किती आहेत तर ब्रिक्सचे संस्थापक सदस्य आहेत ते मात्र एकूण 5, जे की त्यांच्या नावाच्या इनिशियल मध्ये आहेत. मग आता जर G20 ला सेंट्रल ठिकाणी ठेवून जर प्रश्न असा केला गेला की कोणता G20चा सदस्य राष्ट्र हा ब्रिक्सचा नव्याने सदस्य झाला तर या 5 देशापैकी फक्त इंडोनेशिया हा एकमेव देश आहे जो G20चा काय आहे? सदस्य आहे. आणि तो आता रिसेंटली 2024 मध्ये कोणत्या संघटनेचा सदस्य झालेला आहे? ब्रिक्सचा सदस्य झालेला आहे. बाकी इजिप्त असेल, इराण असेल, इथिओपिया असेल किंवा UAE असेल, हे 4ही राष्ट्र G20चे सदस्य राष्ट्र आहेत का? नाहीये. फक्त एकच राष्ट्र आहे इंडोनेशिया, जे की G20चा पण आहे आणि नव्याने कशाचा झालेला आहे तर नव्याने ब्रिक्सचा झालाय. हे 5 राष्ट्र नव्याने जे आलेत ते माहीत असणं आम्हाला गरजेचं आहे का? तर 100% माहीत असणं गरजेचं आहे. मग आता या ब्रिक्सची जी पहिली परिषद पार पडली त्या ब्रिक्सची पहिली परिषद वर्ष 2009 मध्येच पार पडलेली आहे. आणि 2009 ला ब्रिक्स संघटनेची पहिली परिषद जर कुठे पार पडली असेल तर ते मात्र एकाटेरिनबर्ग, जे की रशियामधलं शहर आहे. आणि रशियामधल्या एकाटेरिनबर्ग या शहरात ब्रिक्सची पहिली परिषद पार पडली होती. आता आयोग प्रश्न विचारत असताना 2009च्या परिषदेपासून आजपर्यंतच्या परिषदेपर्यंत जोड्या लावामध्ये प्रश्न विचारू शकतं. आणि आजपर्यंत आयोगाने अशा प्रकारचे ब्रिक्स वरती किमान 10 ते 15 प्रश्न विचारले आहेत. जसं की सगळ्यात रिसेंटली जर कधी विचारला असेल तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला आत्ता विचारलेला आहे. कोणती जोडी चुकीची आहे किंवा कोणत्या जोड्या बरोबर आहेत. ज्यावेळेस तुम्ही STI मुख्य परीक्षेला जाल त्यावेळेस हमखास ब्रिक्स वरती एक प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतो का? 100% पाहायला भेटतो. ग्रुप बी अँड सी ला प्रिलिम्सला पॉसिबिलिटी असते. एकतर चालू वर्षामध्ये जी परिषद पार पडली त्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो. अदरवाईज थोडंसं पातळी वाढवायची असेल तर 2009 पासून 2025 पर्यंत जितक्या परिषदा पार पडल्यात त्याच्यामध्ये जोड्या लावा वगैरे प्रश्न विचारला जातो. पण आता एक विधान माझं लक्षात ठेवा, 2009 ची पहिली परिषद कुठे पार पडली होती? एकाटेरिनबर्ग मध्ये पार पडली होती. पुन्हा 2010 ची ब्राझीलला पार पडली, पुन्हा 2011 ची चीनला पार पडली. पण आता 2009 पासून आज 2025 पर्यंतच्या जोड्या लावामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाहीये.
जर आता आम्हाला कुठून कुठपर्यंतच्या परिषदा माहीत असणं गरजेचं असेल तर 2014 पासून 2025 पर्यंतच्या तरी किमान आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिली परिषद 2009 ची माहीत असणं गरजेचं आहे, एकेटेरिनबर्ग रशिया, आणि त्याच्यानंतर 10, 11, 12, 13, 14 इथपर्यंत जरी माहीत नसेल चालतं, पण 14 पासून 25 पर्यंतच्या परिषदा कुठे पार पडल्या इवन याच्या बाबतीत एक माझं विधान लक्षात ठेवा, आयोग फक्त देशाचं नाव विचारत नाही, आयोग शहराचं नाव विचारतं. रशियामधल्या कोणत्या शहरात पार पडला, डायरेक्ट प्रश्न असतो शहरावरती, आणि आयोग पर्याय देत असताना असं देईल सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को किंवा उफा. आणि आम्हाला रशियातलं एक फेमस शहर कुठलं माहिती? रशियातलं शहर माहितच आहे का नाही? रशियातलं एखादी शहर सांगा बरं, हे 3 सोडून. सेंट पीटर्सबर्ग, उफा, मॉस्को. आम्हाला भारतातली माहित नाहीत मास्तर म्हणून तुम्ही रशियाचं काय विचारलेलं म्हणावं, एखादं सांगा. ठीक, जाऊ द्या. तर आता ज्या परिषदा आहेत त्या मात्र लक्षात ठेवा, वर्ष 2014 पासूनच्या. ठीक, वर्ष 2014 पासूनच्या. 2014 ची परिषद कुठे पार पडली होती? 2014 ची परिषद फोर्टालिझा या शहरात पार पडली होती, जे की ब्राझील मधला देश राष्ट्र हे आहे शहर. हे पाठच पाहिजे बरं ब्रिक्स बाबतीत. G20 ची माहित नसेल चालते, चालू वर्षातल्या माहिती असेल तर बस झाल्या. G20, G7, पण ब्रिक्सच्या मात्र कसे पहिल्यापासून माहित असणं गरजेचं आहे. यानंतर वर्ष 2015 उफा रशिया. 2016 गोवा दिल्ली, सॉरी गोवा भारत. 2017 झियामिन चीन. 2018 जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. 2019 ब्राझिलिया ब्राझील. 2020 मॉस्को रशिया. 2021 नवी दिल्ली भारत. 2022 बीजिंग चीन. 2023 जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. 2024 सेंट पीटर्सबर्ग रशिया. 2025 आताची पण लगेच देऊन टाकतो एका खाली एकच, रिओ द जेनेरियो ब्राझील. राहतील लक्षात? लक्षातच पाहिजे, पर्यायच नाही दुसरा. 1 मार्कासाठी एवढं मास्तर अवघड आहे बाबा, करावंच लागतं. तुम्हाला त्याची जुगाड सांगू, फेकायचं जुगाड सांगू? हा, असलंच सांगा मास्तर, वाचायचं सांगू नका, फक्त कशात सांगा, फेकायचं. काहीच नाही. ब्रिक्स नाव कसं लिहावं लागते? असंच लिहितात ना. आता ठीक आहे, 2014 पासून मी तुम्हाला दिले. पहिली कुठे? ब्राझील, बी. दुसरी रशिया, तिसरी, चौथी दक्षिण आफ्रिका. यस. नाव काय तयार होते?
ब्रिक्स. पुन्हा या BRICS. काय झालं? ब्रिक्स. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, 2014ला बी आहे. ठीक. आता इथून फक्त ब्रिक्स शब्द लिहायचा, पुढे ब्रिक्स शब्द लिहायचा. ठीक. 2014, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. कुठे क्रम चुकतं? कुठेच चुकत नाही. चुकीची जोडी निवडा म्हटलं, शहर कुठलं का असणार, देश एकच देताना एकाच वेळेस. ठीक. 2023 जर म्हटलं, कुठे आहे? साऊथ आफ्रिका. कोणत्या का देशात पार पडणार? जॉन्सबर्ग जर पुढे नाव असेल तर जॉन्सबर्ग कॉमा दक्षिण आफ्रिका देतात. ब्रिक्सला फक्त तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे, ब्रिक्स ब्रिक्स लिहित राहायचं. 14 पासून 25 पर्यंत ब्रिक्स लिहा. फक्त 24ला गुगली आहे, विसरू नका. इथं पहिल्यांदा बी स्किप आहे, इथं आर आहे आणि परत बी आहे. फक्त गुगली इथंच आहे, बाकी कुठं नाही. 24 आणि 25 मध्ये नियमानं 24ची परिषद ब्राझीलमध्ये व्हायला पाहिजे होती आणि 25ची परिषद कुठे व्हायला पाहिजे होती? रशियामध्ये व्हायला पाहिजे होती. पण इथं क्रम हुकलाय का? 100% क्रम हुकला आहे. बाकी आता तुम्ही शहराची नावं लक्षात ठेवा अथवा न ठेवा, ही जुगाड सोपं जमलंय तुम्हाला आता का चुकीचं? आणि याच्या पहिल्याची बी लक्षात ठेवायची असतील तर तुम्हाला सोपं काम सांगतो. आरबीसी इज 9, 10, 11, 12, 13. 2009ची रशिया, 2010ची ब्राझील, 2011ची चीन, 2012ची भारत आणि 2013ची दक्षिण आफ्रिका. परत 14 ब्राझील, रशिया, इंडिया, चीन. आरबीसी इज ब्रिक्स म्हणायचं फक्त. आरबीसी इज ब्रिक्स म्हटलात का तर बरोबर क्रम बसतो, काही चुकत नाही. आरबीसी इज ब्रिक्स, बस एवढंच लक्षात ठेवा. आरबीसी इज ब्रिक्स म्हटला तरी वागा मग तुम्ही. 2009 पासून 2025 पर्यंतच्या सगळ्याच बैठका कव्हर झाल्या. 2009 पासून. आता कशाला सेंट पीटर्सबर्ग लागते आणि कशाला मॉस्को लागते? जोड्या लावामध्ये किती असतात? 3 असतात का 4 असतात का 2 असतात? 4. जोड्या लावामध्ये 4च जोड्या द्यावं असं कोण लिहिलं असेल? कुठल्या पुस्तकात लिहिलं असेल? 3 विधान देऊन कधी जोड्या लावा म्हटलंय का? किंवा 5-6 देऊन जोड्या लावा म्हटलंय का? नाही. 4च का बरं द्यावं? 4च देतात ना. जोड्या लावामध्ये कधीही प्रश्न बघा, किती पर्याय असतात? 4च देतात. इकडल्या स्तंभामध्ये 4 आणि इकडल्या कॉलम मध्ये 4. देशच किती येते? 5 आहेत. म्हणजे देशाची पुनरावृत्ती होणार नाही. जोड्या लावामध्ये दिलेली तर किती देश देतील? 4च. आता तुम्ही राज्यसेवेचा पेपर जायचा, घरी बघायचा. आता प्रिलिम्सचा पेपर जो आता झालेला आहे, फक्त एवढीच एक ट्रिक वापरा. तुम्हाला बाकी काही माहिती असो अथवा नसो, 2014 पासून ब्रिक्स शब्द लिहित राहायचं आणि वर 14, 15, 16 इसवी सन टाकत राहायचं आणि जोड्या लावाचं उत्तर त्याच्यावरून निघते का नाही बघायचं. आणि तेवढाच एक प्रश्न नाही, तुम्ही महागल्ले कुठलीही ब्रिक्सच्या जोड्या लावामध्ये प्रश्न काढून बघा, 100% आपलं जुगाड बसावंच लागते. मसोबा प्रसन्न आहे, आपल्याला प्रश्नच नाहीये. त्यामुळं जुगाड बसावंच लागते. तुम्ही कुठलाही प्रश्न काढून बघा, आयोगाचा मंडळ कळते. 2014ला पहिल्यांदा काय करायचं? बी धरायचं आणि इथून फक्त शब्द कसा लिहित राहायचं? ब्रिक्स ब्रिक्स ब्रिक्स. मग आता 2025ची परिषद कुठे पार पडली? रिओ, ब्राझील मध्ये पार पडली. ठीक. आता 2026ची परिषद कुठे पार पडणार आहे? इंडियामध्येच पार पडते. कुठं पार पडते? इंडिया. तुम्ही याला रट्टा मारला असतात तर जवळपास 1 ते 1.5 तास घातला असतात. 1-1.5 तास तर आरामात 10 वाचत बसला असतात. आता तुम्ही असली प्रजाती आहात की तुम्ही वाचत सुद्धा नाही येत. आता वाचत सुद्धा नाही. तुम्ही जुगाड लक्षात ठेवचाल पण माहिती लक्षात ठेवणार नाही येत. जुगाड लक्षात राहणं कसं काम आहे? सोपं काम आहे ना. ठीक. 2014 पासूनचा जर विचार केला तर 2025ची कुठे झाले? ब्राझीलमध्ये झाले. कधी झाले? 5 ते 7 जुलै 2025. तारीख माहीत नसली तरी चालतो, पण महिना तर किमान माहीत राहावं कोणत्या महिन्यात पार पडली होती. कोण गेला असेल या बैठकीला? सांगा बरं, कोण गेला असेल? कोण गेला असेल या बैठकीला? भारताकडून कोण उपस्थित असेल? मोदीच होते. दुसरं कोण जात नाही भारत सोडून. कोण जाणार आहेत? मोदीच गेले. नरेंद्र मोदीच काय होते? उपस्थित होते.
आणि पुढल्या वेळेस तर होस्ट कोण करणार आहे? स्वतः भारतच होस्ट करणार आहे, प्रश्नच नाही. आता काय बिमस्टेक 3 मिनिटात होणार नाही. उद्या बिमस्टेक आणि बाकी ज्या कुठल्या आणखी संघटना आहेत आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाच्या जे सातत्याने विचारल्या जातात, तुम्ही बॅगा भरा, नंतर मी बोलतो. काल तर बोललो की रे काय करावं बा तुम्हाला. भरा भरा आता भरा. अपेक्षा करतो की सदस्य राष्ट्र कुणीही विसरणार नाही. तिथेच एक प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी कुठे आहे? तर दुसरी पॉसिबिलिटी आहे 2025 वर्षात पार पडलेल्या बैठका कुठे पार पडलेत. आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे ब्रिक्सला अनुसरून कोणती बैठक कुठे जोड्या लावा. जोड्या लावणं बी काम सोपं आहे. 2025च्या बैठका कुठे पार पडल्या हेही माहीत आहे. आणि सदस्य राष्ट्राच्या बाबतीत दोनच स्टेटमेंट तुम्हाला दिलेत मी. G7चे सर्व सदस्य G20चे सदस्य आहेत आणि ब्रिक्सचे सर्व सदस्य G20चे आहेत. एकच लक्षात घ्या, G7चे 7 आणि ब्रिक्सचे 5. बरोबर आहे? 7 आणि 5 12. एक युरोपियन युनियन G20चे आहे, 13 तर इथंच झाले. बाकी 7 तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर त्यापैकी एक ब्रिक्सचे जे नव्याने 5 बनलेत त्यापैकी इंडोनेशिया एक, जे की आता G20चं पण आहे आणि ब्रिक्सचं पण आहे. म्हणजे ब्रिक्सच्या आणि G7च्या याच्यामध्ये तुम्हाला G20चे किती राष्ट्र माहीत झाले? 14 राष्ट्र माहीत झाले. 6 राष्ट्र फक्त तुम्हाला हायलाईट करायचे आहेत. किती? 6च राष्ट्र. जसे की सौदी अरेबिया असेल, साऊथ कोरिया असेल, तुर्की असेल, बरोबर आहे. इव्हन इंडोनेशिया तर इकडे होतच आहे. असे एकूण फक्त 6 राष्ट्र कव्हर करायचे. 6 राष्ट्र जर डोक्यात ठेवला तर 3 संघटना 10 मिनिटात संपल्या असं म्हणला सुद्धा अडचण नाहीये. एवढं सिंपल लॉजिक आहे. याच्यामध्ये फार अक्कल खर्च करायची गरज नाही. लॉजिकवर चला, लॉजिकवर. आणि तुम्हाला खरं सांगतो मी लॉजिक का बरं सांगतो, फेकाफेकीचे प्रकरण का सांगतो माहीत असावं. एका तासात तुम्हाला 7 विषयाचं आकलन करायचंय. 60 मिनिटामध्ये, 60 मिनिटात. आता प्रत्येक विषयाचा इतका डेटा आहे की तो तुम्हाला ॲट दॅट मोमेंट लगेच आठवेल असं होत नाहीये. आणि मानवी मेंदूला मर्यादा आहे का नाही? आहेत मास्तर, तुम्हाला काय माहित आहे मानवी मेंदूला काय आहे? मर्यादा आहेत. जर मानवी मेंदूला मर्यादा असतील तर त्यातल्या त्यात आपल्या मेंदूला बकळ मर्यादा आहेत. कसल्या मर्यादा आहेत? बकळ मर्यादा आहेत. मग त्याच्यामुळे आपल्या मेंदूला फक्त एकाच ठिकाणी मर्यादा नाही, ते मात्र जुगाडामध्ये. आणि ते जुगाड तुम्हाला सांगितलं की मर्यादा नावाचा प्रकार नाही. तुम्ही ब्रिक्सचं G20चं काही विसरताल, पण हे जुगाड MPSC सोडलात तरी विसरणार नाही. MPSC सोडलात तरी विसरणार. कारण का? आम्हाला कसाब सहज आठवतो पण तुकाराम मुंबई आठवत नाहीत. माणसाच्या मेंदू पटलावरती वाईट गोष्टींचा इम्पॅक्ट लवकर असतो, चांगल्या गोष्टींचा इम्पॅक्ट उशिरा असतो. खरं सांगलं हे फॅक्ट आहे. आणि तेच स्ट्रेस होतं लवकर. तेच लवकर काय होतं? स्ट्रेस होतं. त्यामुळे जुगाड लक्षात राहतील अशी अपेक्षा करतो. उद्या बिमस्टेक आणि अन्य ज्या कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत उद्याच्या लेक्चरला चालू करू. आजच्यासाठी थांबू. कालचा पेपर आज टाकलो होतो, सोडवला असाल अशी अपेक्षा करतो. काही विद्यार्थी वर्गातच असतील त्यामुळे सोडवणं झालं नसेल, पण आज गेल्यानंतर रात्री मन लावून सोडा. कसं सोडा? हा, आणि 10 पैकी 10 यावंच लागते. आत्ताच सांगलेलो मी. जर कमी आले का काहीच खरं नाही. ठीक, एन्व्हायरमेंटला त्याच्या पलीकडे जास्त काही विचारलं जाणार नाही. कुठून? जानेवारी ते जून पासून. आत्तासाठी इथे थांबूया. थँक्यू.